नमस्कार. विम प्रस्तुत महामिनिस्टरच्या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कापसे पैठणी येवला यांच्या वतीने खास आपल्यासाठी कापसे यांची 11 लाखांची पैठणी विणूया धागे आनंदाचे असं म्हणत आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. रत्नागिरी केंद्रावरचा हा तिसरा भाग. पहिल्या भागात सर्व निवड पद्धती आणि 90 जणी ज्या निवडून आल्या त्या बघितलं. त्यानंतर दुसऱ्या भागात 3 जणींची निवड झाली आणि आज तिसऱ्या भागात कुठल्या 3 जणी निवडल्या जाणार ते बघणार आहोत. या भागाला सुरुवात करण्यापूर्वी मी मंचावर आमंत्रण देतो ह भ प गीतांजली महाराज अभंग भुजबळ या माऊलीला, या कीर्तनकार माऊलीचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बऱ्याच भागांमध्ये सगळ्यांनी तुम्हाला बघितलंही आहे. कसं काय वाटतंय? काय तुम्हाला काय लोकांच्या प्रतिक्रिया आल्या त्या आधी आम्हाला सांगा. अगदी प्रथम सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमातून मला इथे महामिनिस्टरमध्ये तुम्ही सर्वांनी बोलवलं. महाराष्ट्रातून सगळ्याच महिला मंडळ, अनेक भागातील लोकांचे फोन आले आणि जो कार्यक्रम आपण राबवलेला आहे की जीवनात महिलांना कर्तव्यदक्ष कसं बनावं ह्याच्याकरिता जे स्टेज उभं केलं ते खूप भारी आहे आणि सगळ्यांचा प्रतिसाद, प्रोत्साहन सुद्धा खूप चांगलं आहे. बरं, आता समोर तुम्ही इथे उभे आहात, मी इथे आहेत, डबे दिसत आहेत, त्यांची झाकणं दिसत आहेत. काहीतरी खेळ अशाच पद्धतीचा असेल असं मला वाटतंय. तर साधारणतः डबा आणि स्त्री हे एक वेगळं समीकरण आहे. काय सांगाल? आता डबे म्हणलं तर बायकांची ती बँकच म्हणावी लागेल, कारण की वेगवेगळ्या डब्यात आपलं मनी ठेवण्याचं काम बायका करत असतात. पण जीवनाचं आणि अध्यात्माचं जर समीकरण मांडायचं ठरलं तर जसं इथे 5 डबे मांडलेले आहेत तसा संसाराचा सुद्धा एक डब्बा असतो आणि त्या संसाराच्या डब्यामध्ये जसे हे 5 डबे तसे आपले पण 5 डबे असतात. पहिला डब्बा आपल्या नवऱ्याचा, दुसरा डब्बा आपल्या दिराचा, तिसरा डब्बा आपल्या सासूचा, चौथा आपल्या सासऱ्यांचा आणि 5वा मात्र नणंदचा. असे 5 डबे आहेत. कोणत्या डब्यामध्ये काय भरायचं हे ज्या महिलेला समजलं, किंवा डब्बे महत्वाचे नसतात तर त्याच्यातला नंबर महत्वाचा असतो. म्हणजे त्या सिक्वेन्स नुसार आपण जर गेलो तर ज्या डब्याचा नंबर आपल्याला समजला त्या महिलेचा नंबर मात्र आला असं आपण म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे जीवनामध्ये जसं अगदी आपल्या नवऱ्याचा डब्बा असतो, सासूचा डब्बा असतो, दिराचा डब्बा असतो, त्या डब्यांमध्ये व्यवस्थितरित्या जर जीवनाचं समीकरण भरलं गेलं तर आपला संसार हा सुखाचा घडतो. तिसरा डब्बा अतिशय महत्वाचा असतो. तिसरा डब्बा आपल्या सासूचा. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल. माझंही 1 वर्ष झालं लग्न झालंय. म्हणजे आपण आपल्या सोन्यासारखं माहेरचं घर सोडून सासरी जात असतो. ज्या सुनेला समजलं की आई आपण सोडली आणि सासू जोडली, पण सासू ही सासू नसून जर आपण त्या सासूला आईचं नातं जोडलं तर नक्कीच या ठिकाणी त्या डब्याचा सिक्वेन्स आपल्याला जीवनामध्ये खूप देऊन जातो. तुम्ही लग्न झाल्याबरोबर पहिला 3ऱ्या डब्यावरच कॉन्सन्ट्रेशन केलं. हा, तो महत्वाचा असतो. तो एकदा साथीला सापडला की मग सगळे सोबतीला असतात. अशाच भावनेतून या सगळ्या माऊली, आपण सुद्धा हेच सगळं बॅलन्स सांभाळत असता. तर खूप छान. पुन्हा आपण भेटूया. पण आपण इथे आला आणि या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आमच्या या सगळ्या रत्नागिरी केंद्रावरून आलेल्या सगळ्या मायमाऊलींच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणारी स्त्री ही सुद्धा एक पाऊल पुढे टाकून परंपरागत आलेला वारसा जपण्याचा प्रयत्न करताना दिसत असतात. अशा तमाम माऊलींना माझा नमस्कार. आणि यानंतर आता स्वागत करूया मंचावर स्नेहल बेंडखळे, मेघा काळमेक, शुभा कानडे, लक्ष्मी ढेकणे, प्रतीक्षा झगडे आणि पूजा मोगे. नाव सांगा. माझं नाव सौ स्नेहल केतन बेंडखळे आणि माहेरचं नाव स्नेहल विठ्ठल महाडेश्वर. माझं माहेरचं गाव राधानगरी, तालुका कोल्हापूरमध्ये एळवडे गाव म्हणून आहे. आणि इकडे रत्नागिरीमध्ये मिस्टर माझे प्रॉपर लांजाचे आहेत, पण ते रत्नागिरीमध्ये जॉब करतात. कसं वाटतंय आज तुम्हाला?
छान मस्त अनुभव आहे. पहिल्यांदाच मी टेलिव्हिजन मध्ये येते, हेच खूप महत्वाचं आहे. घरी कोण कोण? घरी माझ्या सासू सासरे, मिस्टर आणि मी. काय करतात? मिस्टर माझे फार्मा कंपनीमध्ये MR आहेत. अच्छा, आणि आपण काय करता? मी गृहिणी आहे. किती वर्ष झाली? आता 1 वर्ष झालं फेब्रुवारीमध्ये कशाला? लग्नाला. हो. तर मला गायनाची खूप आवड आहे आणि मला 2 ओळी गायच्या आहेत. म्हणा. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी, घाव बसल घावावरी सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. थँक्यू. वा 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 वा, काय छान गाता तुम्ही. मिस्टरांना काही गाणं ऐकवलं होतं? नाही. माझी चुलत मावशी आहे, तिचाच पुतण्या आहे तो. बरं केलं. नमस्कार सर, मी सौ मेघा अमित काळमेघ. माहेरचं नाव मेघा रवींद्र सावळकर. माझं सासर अमरावती आहे, माहेर पुणे आहे. मी डेंटिस्ट आहे. कोणाला काय प्रॉब्लेम, दाढ बीड दुखत असेल दाखवून घ्या. अगं ऐक ना, गं मैत्रीण करू. मिस्टर काय करतात? इंजिनियर आहेत सर. आणि माझे सासू सासरे मम्मी पप्पा तुमचे खूप मोठे फॅन आहेत सर. ते न कुठे चुकता असतात? सासू सासरे माझे अमरावतीला आहेत. सासरे डॉक्टर होते, आता रिटायर झाले. बर. आणि सासूबाई घरीच असतात. त्यांनीच मला सांगितलं मम्मीने आणि सासूबाईंनी की जा म्हणून तू ट्राय कर एकदा. मग आता आज तुम्ही इथे आलायत कळल्यावर सासूबाईंची काय प्रतिक्रिया खूप खुश होती? आहेत, खूप खुश आहेत. उखाणा घेताय? हो सर. घ्या. दारावरच्या चौकटीला गणपतीचं चित्र, अमितरावांनी दिलं मला सौभाग्याचं मानपत्र. अरे वा. नमस्कार सर, माझं नाव सौ शुभ्रा वैभव कानडे. मी चिपळूणमध्ये मिरजोई गाव आहे, तिथून आले आहे. माझं माहेरचं नाव आरती चंद्रकांत कोलगे. माझं माहेर कुंभारली चिपळूणमध्येच आहे. ते तुम्हाला कोणाची आठवण येते, कोणाला मिस करताय? घरातल्या सगळ्यांनाच मिस करते मी. कारण की म्हणजे मी माझ्या 2 लहान मुलींना सोडून पहिल्यांदाच एवढ्या लांब आली आहे, त्यामुळे त्यांची खूप आठवण येते. केवढ्या आहेत त्या? एक 8 वर्षाची आहे आणि एक 5 वर्षाची आहे. उखाणा घेते मी. हो का? मला वाटलं काहीतरी वेगळंच करताय. एक निरंजन 2 वाती, 2 वाती 1 ज्योती, वैभवराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. बरं. नमस्कार. माझं नाव लक्ष्मी मंदार ढेकणे. बर. काय करता आपण? मी सरकारी नोकरी करते. कुठे? कृषी विभागात. हो का? हा. आणि ते काय करतात? त्यांचा सोलरचा बिझनेस आहे रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीत. मग पाणी बिणी ते तापवतात? नाही. अरे म्हणजे सोलरने पाणी तापतं ना. तेच मग तापवतात. मग तेच तापवतात ना. कसे आहेत ते? ते बिचारे बरे आहेत. ते माझी बॅग वगैरे भरली त्यांनी. हो ना. तो येईपर्यंत टाटा बाय बाय करत. टाटा बाय बाय म्हणजे परत येऊ नये म्हणून टाटा बाय बाय होतात. 2 दिवस तरी म्हणतील सुखाचे झाले. हो की नाही? कसे भेटले कसे ते? ते अरेंज मॅरेज. हो ना, पण कसं काय? रिलेटिव्ह मधनच आमचं लग्न जमलं. बर. तर बघायला आले होते. गंमत सांगते आहे. हा, सांगा. तर ते आले होते आणि मे महिन्याच्या असं शेवटी आले होते आंबे बघायला. संपता. हा. तर आम्ही काजू ठेवले होते त्यांच्या इथे. आंबे नव्हते ठेवले. काजू. हा. आणि माहेर सावंतवाडीला, तर ते सावंतवाडीला आले होते. सावंतवाडीत कुठे? चिताराळीत. बर. नंतर ठरावाला आम्ही रत्नागिरीला गेलो. ठरावाला कशाला गेला? म्हणजे पसंती झाली ना, मग नंतर गेलो. अच्छा, त्यांना आवडले. बर, ते आले. हा. ते गेलो आणि नंतर 9 जुलैला आमचं लग्नाची तारीख ठरली. मीनवाईल मग आम्हाला वेळ कमी होता, पाऊस वगैरे सगळं. तर आणि साखरपुडा लग्नाच्या आदल्या दिवशी होता. मग भेटणं वगैरे काहीच नाही झालं त्यांचं, म्हणजे माझ्याशी. मग ते म्हणायचे मी येऊ का, पण मी म्हटलं नको. का? नाही, साखरपुडा नव्हता झाला. अरे तळ्यावर गेले असते ना सावंतवाडीच्या. आणि मग मी त्यांचा चेहरा विसरले हळूहळू. किती दिवसात? 1 महिन्यात. मग मी साखरपुड्याच्या दिवशी जाऊन बघितलं. हेच कन्फर्म केलं ना? त्यांना सांगितलं नाही तर बदललं असतं लगेच.
तुम्ही त्यांना हळू बघितलं जाऊन? बघितलं. तेच होते का? हे तुमचं भयानक आहे. महिन्याभरात नवऱ्याचा चेहरा विसरलात तुम्ही. पण तुम्ही इतक्या हसमुख आहात, ते पण असेच हसमुख आहेत. ते खूप मस्त आहेत. ते खूप मस्त आहेत. हा कुठे- त्यांच्यामुळे मी आता अशी झाले. मी जरा पहिलीशी चिडखोर वगैरे होती. म्हणजे तुम्ही बदललाय असं बदलले. असं आम्ही विश्वास ठेवायचा. हा? ते असते तर बिचारे आज खरं बोलले असते. कधी नव्हे ते बोलून घेतलं असतं त्याने. काल ते आले तेव्हा सोडायला आले होते तुम्हाला बॅग घेऊन. हो. बस ती कुठे जाईपर्यंत बघत होते. बराच लांबपर्यंत कन्फर्म करत होते. रेल्वे स्टेशन पर्यंत आले असतील मागणं. आले असते. बरं आता तुम्हाला जर सांगितलं की ते इथे आलेत तर? नाही, चिपळूणला गेले आज मला फोन आला होता. तर ते आता स्टुडिओत आहेत. नाही हो, नाही. हाक मारा येतात की नाही बघा. अहो अहो म्हटल्यावरती किती बाहेर आहे. त्यांनाच कसं कळणार अहो म्हटलंय ते? आवाज मग ऐकून मी नाव येतील. घेते. हा, नाव घ्या. नाव घेते हा. समुद्राला आली भरती, भरतीला आली स्फूर्ती, मंदाररावांच्या हृदयात लक्ष्मीची मूर्ती. तुमची नाही, मीच लक्ष्मी आहे ना. तुमची. नमस्कार सर. नमस्कार. मी रत्नागिरीहून मिरजोय पाटीलवाडी इथून आले. मी गृहिणी आहे. माझ्या सासरी सासू सासरे आजी आहे, नवरा, मी आणि माझी 1 वर्षाची मुलगी आहे. आणि तो नवरा काय करतो? त्यांचं फॅब्रिकेशनचं शॉप आहे. बरोबर. कसं जमलं? लव विथ अरेंज झालं. लव कसं झालं? मी जिथे राहायला आले होते रत्नागिरीत MIDC पहिल्यांदा, तिथे त्यांचं शॉप होतं. वेल्डिंगचं? हा, हा, म्हणजे ते फॅब्रिकेशन. मग ते येता जाता बघता बघता असं झालेलं. कोण बघायचं तुम्हाला? आम्ही दोघंही एकमेकांना का? आवडायचे म्हणून. कोणाला कोण जास्त आवडायचं? दोघांनाही. मग काय झालं? मग काय असंच नजरेत झालं. नजरेत काय झालं? आम्ही असंच फिरायचो गाडीवरून. त्यांची गाडी होती त्याच्यावरून. घरी समजलं, मग घरच्यांनी त्यांच्या घरी वगैरे बोलवलं घरचे. मग आम्ही 2-3 वर्ष गॅप दिली आणि मग लग्न. उखाणा घ्या. नाव घ्या, नाव घ्या, नाव काय घ्यायचं, शेवटी नवरोबाला अहोच म्हणायचं. आकाशात चमकतात चमचम चांदण्या, प्रतीक्षा नाव घेते लक्ष द्या साऱ्या. अंतरावळीत पत्रावळी, पत्रावळीवर भात, भातावर वरण, वरणावर तूप, तुपासारखा जोडा. पंकजरावांचे नाव घेते, नाव घ्या हट्ट सोडा. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव पूजा हेमंत मोघे. रत्नागिरी पासून 30 किलोमीटर अंतरावर आमचं मडगाव आहे. तिथे तुम्ही नक्की या. म्हणजे मी आमंत्रित करते तुम्हाला, तुमच्या फॅमिलीला. आणि जरी ही सगळी टीम आमच्याकडे जी मराठीची आली तरी केव्हाही या, आम्ही तुमच्या स्वागतासाठी सज्ज राहू. नक्की. आलो तर काय करणार? आलो समजा हा. सकाळी 9ला पोहोचलो, हा, तर काय 9 पासून संध्याकाळी 6 पर्यंत काय बेत कराल सांगा? 9 वाजता जर तुम्ही आलात तर तुम्हाला आम्ही विचारू, फ्रेश व्हायचं असेल तर फ्रेश व्हा. नाहीतर उठा बशा का. फ्रेश व्हायचं असेल तर आम्ही तुम्हाला सोय देणार. चला हातपाय धुवा, नाहीतर आंघोळ. हा, सगळं. फ्रेश व्हायचं असेल नदीवर जा. नाही नाही नाही, आमच्याकडे बाथरूम आहेत. काही काही काळजी अरे नका. म्हणजे हवा घ्या, हा. हवा घ्या, मस्तपैकी असा वाहणारी नदी बघा, हा. फ्रेश व्हाल ना. फ्रेश व्हा. परत नाश्त्याची सोय देणार आम्हाला तुम्हाला. काय आमची सांगता? बाग आहे, तिकडे तुम्ही फिरा, बिंदास सगळे नाही, फिरू फिरेल, पण शकता. नाश्त्याचं काय ते हा, सांगा. नाश्ता तुम्हाला काय हवं? सुरुवातीला तर आमच्याकडे कांदा पोहेच. व्हेरी गुड. आम्ही चिरायचे. नाही, कांदा पोहे आम्ही सगळं रेडी देणार रेडी तुम्हाला. करणार, हो, रेडी तुम्ही होणार. फक्त खायच्या तयारीत यायचं. एक मिनिट, तुम्ही कांदे पोहे देणार? हो. म्हणजे आम्ही घरातनं थर्मास मधनं आमचा चहा घेऊन यायचा? नाही, चहा पण देणार. देणार? हो हा, म्हणजे पोहे झाले, चहा झाला. हो. हा, आता नंतर आम्ही जेवणाच्या तयारीला तर मी लागणार, कारण का खास तुमच्यासाठी बेत करायचे म्हटल्यावर मला अरे मग किचन कडे जायला लागणार ना. किचनकडे. तुम्ही किचन मध्ये गेला, आम्ही हो. काय करायचं? हा, तुम्हाला काय कोकण म्हटल्यानंतर बघण्यासारखं आमच्याकडे खूप काही आहे. व्हेरी गुड. साईडला दत्त मंदिर आहे. अरे वा, तुम्हाला दत्त जर बघायचं महाराजांना असेल तर नमस्कार. बघू शकता. ओके, 2 झालं. आता वेळ पुढे तुमचा वेळ जाण्यासाठी. तोपर्यंत 2 हा. वाजले. हा, आम्ही तुमची पानं घेणार. तुम्हाला काय हवं, कमी पडू काहीच देणार नाही, ह्याची मी खात्री देते. पण बघा, आता पानं घेतली, पानावर काय? भात, वरण. अचानक आलात म्हटल्यानंतर कोकणात तर काय, तर सोल बटाट्याची भाजी फिक्स असते बघा. त्यातून काही हवं असेल तर दुसरं करू काय अवेलेबल असेल तसं.
व्हेरी गुड. झालं, ओके. 4 वाजले हा आता. 4 वाजले. 4च्या नंतर तुम्हाला काय आता तुमच्या टाइमपासनुसार जर काय आता पुढे कार्यक्रमाला कोणत्या जायचं असेल नाही तर जायचं नाही आम्हाला. प्रॅक्टिस करायची असेल आम्हाला नाही, कॅन्सल. प्रॅक्टिस काय नाही, तिथेच थांबायचं आता. काय टेरेसवर वगैरे थोडा वेळ गप्पा मारत हवेचा असा आनंद बसा. 4 वाजता टेरेसवर हवेचा आनंद. म्हणजे आम्ही जे काही येणार त्यांनी एकमेकाला वारा घालायचा तिथे बसून. नाही 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 तिथे हवा चांगली असते अच्छा, 4च्या येणार. दरम्यान. हो. ओके 4 वाजले आता. 5 वाजता नंतर रात्रीच्या जेवणाला मी सुरुवात करेल परत तुम्ही सुरुवात हो. करणार. परत ती पानं आणायची आम्ही. नाही, परत नाही, ती नाही, पत्रावळ सगळं, आणायला सगळं. जायची. आता मला अंदाज येईल ना सकाळी तुम्ही 50 जण येत आहे 200 जण येत आहे त्यानुसार मी सुरुवातीलाच पत्रावळी तेवढ्या गावात मागून काय ठेवेन. मोर्चा आणायचा का 200 जण? तुम्हाला जसं यायचं असेल तशी मी तयारी करेल बिंदास. कधी येईल त्या गावात मला माहिती नाही, पण जेव्हा कधी हा योग येईल कुठेही जगात जाणार नाही, पहिला तुमच्याचकडे येणार मला. येस नक्की डन. या 6 जणींबरोबर गप्पा झालेल्या आहेत. या 6 जणींना विनंती आहे त्यांनी या खेळासाठी सज्ज व्हावं. आणि आता 6 जणींसाठी खेळ आहे. खेळ सोपा. 5 जिन्नस या डब्यांमध्ये आहेत. क्रम सांगितला होता त्याच क्रमाने सगळे खेळत होते. फक्त गडबड झाली ती शेवटचे 2, 4 आणि 5 नंबर. हे जे काही क्रम होता तिथेच सगळी गोंधळ होत होता. कोणी आधी शेंगदाणे घेऊन आलं, कोण आधी चवळी घेऊन आलं. पण जो क्रम मी सांगितला होता त्या क्रमानुसार अचूक खेळ पूर्ण करून पुढच्या खेळात दाखल झालेला ट्रॅक नंबर आहे 4. दारुगड बये दारुगड. या 5 माऊलींना मिळत आहे झी मराठीकडून मानाचा चांदीचा कुंकवाचा करंडा. अभिनंदन. नमस्कार. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी कुणाच्या घरात जाणार, कोण पटकावणार?
आणि आता स्वागत करूया अर्पिता चव्हाण, राधा बोधे, संचिता पांचाळ, जान्हवी शिवलकर, मृणाल पिळणकर आणि प्रतीक्षा देसाई आहेत. मी काय म्हणतो, एक मिनिट, तुम्ही इतक्या छान आलात की नाही, छान एक वेगळा ठेका घेऊन आलात. जरा तिकडे मधोमध जा, जरा जा, सगळ्या जणी जा आणि गोल उभ्या राहा. बघू, सेंटर पकडून गोल उभ्या राहा. अजून कोण येणार आहे? या आणि सर्कल मोठं करा. जरा सर्कल या ना, तुम्ही पण या, इकडचे पण. गुरुनाथ माझे. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे. बोल 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 बजरंग बली की जय. गण धाव रे मन पाव रे, गण धाव रे मन पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. गण धाव रे मन पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. गण धाव रे मन पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. गण धाव रे मन पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. तुझ्या कृपेची छाया असू दे, ध्यानी मनी नाम तुझे ठसू दे. ध्यानी मनी नाम तुझे ठसू दे, ध्यानी मनी नाम तुझे ठसू दे. तुझ्या कृपेची छाया असू दे, ध्यानी मनी नाम तुझे ठसू दे. ध्यानी मनी नाम तुझे ठसू दे, ध्यानी मनी नाम तुझे ठसू दे. सगळ्यात महत्वाची गोष्ट या निमित्ताने मलाही अधोरेखित करावीशी वाटते की वेळ साधारणतः वर्ष 85-86 आणि त्यावेळेला एक खूप मोठा कार्यक्रम होणार होता. महाराष्ट्र शाहीर साबळे आणि त्यांची ती सगळी महाराष्ट्राची लोकधारा आणि त्याची निवड होणार होती. आणि ऑडिशनला आम्ही सगळे असे इच्छुक गेलो होतो तिकडे आणि सगळे एक एक मुलगा सिलेक्ट होत होता. आणि सिलेक्ट होत असताना शेवटी 2च जण त्या बेंचवरती राहिलेले होते. आणि मग त्याच्यात आधी एक जण गेला, तो आला बाहेर, तो सिलेक्ट झाला, तो येऊन एकटाच बाकड्यावर बसला. बाकी रिजेक्ट झालेले गेलेले होते. शेवटी माझा नंबर होता, मी गेलो, मी नाचलो, माझंही सिलेक्शन झालं, मी पण येऊन त्या बाकड्यावर बसलो. तेव्हा त्या ऑडिशनला बाल्या नाचाचीच ऑडिशन घेतली होती. आणि ते 2 जे कलावंत ज्यांचं शेवटी सगळ्यात सिलेक्शन झालं होतं ते 2 होते. एक म्हणजे आदेश बांदेकर आणि दुसरा आजचा आघाडीचा नायक भरत जाधव. नाव सांगा. नमस्कार सर, माझं नाव सौ अर्पिता बाळकृष्ण चव्हाण. माझं सासर देवरूख, माहेर चिपळूण, पण आम्ही गेली 17 वर्ष रत्नागिरीतच राहतो. बरं वाटतंय की नाही? हो, खूप मस्त वाटतंय. आज खुश आज आहात? खरोखर म्हणजे गेली 17 वर्षात मी एकटी कधी माहेरी गेली नव्हती. कधी गेलो तरी आम्ही दोघंच जायचो. मिस्टर कधीच मला एकटीला सोडली नव्हती माहेरात. पण आज पहिल्यांदाच खरोखर माहेरात आल्यासारखं मला वाटलं. एकटीला आले आणि खूप मनमोकळं खेळायला मिळालं, हसायला मिळालं, नाचायला मिळालं. आता उखाणा घेताय. पौर्णिमेत चंद्राभोवती चांदण्याच्या दाटी, पौर्णिमेत चंद्राभोवती चांदण्याच्या दाटी, बाळकृष्णरावांचं नाव घेते खास महा होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी. अरे वा. मी सौ राधा राहुल बोधे. माझं सासर साखरपा आणि माहेर कराड. कौतुक कसं झालं घरी?
आहे, छान झालं. आता कळलं साखरपेत तुम्ही इकडे आलात अजून ते? बऱ्याच जणांना माहित नाही, तर जेव्हा टीव्हीवर बघतील तेव्हा माहिती होईल. हा, मुद्दाम तिकडे सांगितलं, नाही. सस्पेन्स ठेवला. म्हटलं गेम मध्ये काय होते बघू मग सांगू. घ्या आता, उखाणा घेताय का गाणं म्हणताय? भरजरी पैठणीवर नाचत असतात कितीतरी मोर, राहुल नेहमी वाचत असतात पुस्तकं, त्यामुळे मला होतं बोर. हा, अरे वा. नमस्कार, मी सौ संचिता विलास पांचाळ. माझं सासर राजापूर तालुक्यात पाचलच्या इथे बागवेवाडी म्हणून गाव आहे. बरं बरं. आम्ही नोकरीसाठी रत्नागिरीत राहतो. कसं वाटतंय आज तुम्हाला? खूप छान, कारण मी 13 वर्षानंतर आत्ता एन्जॉय केलंय. लग्न झाल्यापासून नाही नाही म्हणजे जॉब आणि सर्व घर वगैरे, त्यामुळे सगळ्या शक्य नव्हतं. जबाबदाऱ्यांमध्ये वेळच नाही मिळाला. गाणं म्हणताय? नाही, उखाणा घेते. 10 वाजता गेले मासे आणायला बाजारात. तुम्ही हा 10 वाजता का 9 वाजताचा मुहूर्त चांगला नव्हता? नाही, 10 वाजता गेले, योगा झाला त्या दिवशी. बोट येते ताजी येतात. 12 वाजता गेले महामिनिस्टरच्या कार्यक्रमात. बर. आदेश भाऊजी विलासरावांचं नाव घेते, पृथा म्हणते आई पैठणी घेऊन ये आपल्याच घरात. अरे वा. माझं नाव सौ जान्हवी जितेंद्र शिवलकर. माझं सासर मामुरवाडी, रत्नागिरीतील मामुरवाडी गावामध्ये. माहेरचं नाव वनश्री दत्तोबा बोरकर, माहेरचं गाव चिंचखरी. मिस्टरांची काय प्रतिक्रिया होती? मिस्टरांची पण चांगली प्रतिक्रिया. ते बोलली जा खेळ म्हणून, चांगलीपणे खेळ. हो, हो. असं सांगितलं तुम्हाला? खुश आहात ना? घ्या उखाणा घ्या. दारासमोर रांगोळी काढते सुंदर फुलांची, जितेंद्र रावांचे नाव घेते सून शिवलकर घराण्याची. अरे वा. नमस्कार सर, माझं नाव मृणाल प्रितेश पिलणकर. मी रत्नागिरीतून मुरुगवाडा या गावावरून आली आहे आणि माझं माहेर भाटीमिरा, रत्नागिरीत भाटीमिरा. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. खुश आहात ना? घ्या उखाणा घ्या. यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली, यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली, प्रितेशरावांची जन्मदाती, धन्य ती माऊली, धन्य ती माऊली. नाव सांगा. नमस्कार सर, मी प्रतीक्षा प्रथमेश देसाई, रत्नागिरी कारवांचीवाडीवरून आले. माझ्या सासरी सासू सासरे, मी, माझे मिस्टर, दीर जाऊ राहतात. माझं माहेर ग्वाल्हेर मध्य प्रदेश, तिकडली आहे मी प्रॉपर. आणि कसं जमलं कसं? सर अरेंज मॅरेजच आहे, पण असं बोलू शकतो 90% अरेंज आणि 10% लव्ह. पण ते 10% लावून 100% मध्ये कधी झालं? सर ऍक्च्युली आम्ही रिलेशन मध्ये, तर मी एक लग्नाला मुंबईला गेलेले, ते पण मुंबईला आलेले. मग त्यांनी मला बघितलं, मग आमचं फोनवर कॉन्टॅक्ट झालं. मग त्यांनी त्यांच्या घरी सांगितलं, मग तसं मग माझ्या घरी सांगितलं त्यांनी. मग ते मला बघायला आले त्यांच्या घरच्यांबरोबर, मग मागणी घातली आणि रीतनुसार लग्न झालं. उखाणा. राजहंस पक्षी शोभा देतो वनाला, प्रथमेश रावांचे नाव घेते आनंद माझ्या मनाला. वा वा वा. चला, या 6 जणींमधून आता कोण जिंकणार ते बघणार आहोत. सज्ज व्हा खेळासाठी. खेळ सोपा आहे. 8 तुकड्यांची एक रिंग तयार करायची आहे. फक्त ती रिंग तयार करत असताना एका बाजूला जो दुसरा तुकडा असेल तो त्याच रंगाचा नसावा, ही अट आहे. त्यामुळे बाकी कुठलेही रंग तुम्ही कसेही जुळवू शकता. समान 2 रंग शेजारी येणार नाहीत याची काळजी घ्यायची. आणि व्यवस्थित पद्धतीने पहिली 8 तुकड्यांची एक रिंग तयार झाली की धावत धावत जाऊन तिथे त्या टेबलवर ठेवायची. धावत यायचं, दुसरी रिंग करायची. अशा पद्धतीने सर्वात आधी 5 रिंग पूर्ण करून त्या व्यवस्थित त्या टेबलवरती जोडलेल्या रिंग ठेवून अंतिम रेषा पार करून ज्या माऊली सर्वात आधी पोहोचणार त्या विजेत्या ठरणार.
सर्वात आधी व्यवस्थित नियमाने खेळ पूर्ण करून विजयी ठरलेला ट्रॅक नंबर आहे 5. दारुगड बये दारुगड. या 5 जणींना मिळत आहे झी मराठीकडून मानाचा चांदीचा कुंकवाचा करंडा. अभिनंदन. नमस्कार. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी कुणाच्या घरात जाणार, कोण पटकावणार? आणि या ठिकाणी आमंत्रण देतो पूजा शिरसाट, ऋतुजा रोडगे, धनश्री पावसकर, रुजुता जाधव, पूजा मुरकर आणि ऐश्वर्या पाटील. नमस्कार सर, माझं नाव पूजा शिरसाट. होय, चांगलं आहे ना. मग कुठून आलाय तुम्ही? रत्नागिरी जेल रोडला राहते मी. हो. माझं सासर नंदुरबार जिल्ह्यातलं शहादा आहे ना, तिथलं आहे. इतका वेळ दुसरे खेळ बघत होता, आता स्वतः बोलताय. दडपण आलंय, टेन्शन आलंय, भरून आलंय, डोळ्यात पाणी आलं टेन्शननी. किती छान माऊली, इतका आनंद दिसतोय चेहऱ्यावर. अजून काय पाहिजे? खूप आनंद झालाय सर इथे. ते मला कळतंय. चान्स मिळाला इथे इथपर्यंत यायचा. खूप आनंद झालाय. कसं वाटतंय? पण आता खुश आहात ना? आनंदात राहा माऊली. खूप खुश आहे सर. हो. बरं, किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष झाली. ते कसे आहेत? खूप छान आहे सर, खूप सपोर्ट करतात. त्यांनीच सांगितलं मला, तू अजिबात काळजी करू नको, तू जा. खूप छान. उखाणा घेताय? पदरावरती जरदारीचा मोर नाच राहावा, उमेश रावांचं नाव घेते, 11 लाखाच्या पैठणीचा मान मलाच हवा. माझं नाव ऋतुजा अंबादास रोडगे, मी रत्नागिरीवरून आले. माझं माहेर नगर जिल्ह्यातील श्रामपूर तालुक्यातील नायगाव येथे एक छोटंसं खेडेगाव आहे, तिथलं आहे. आणि सासर माझं औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे आहे. मिस्टर इथं कॉलेजला प्रोफेसर आहे, त्यामुळे इथं तुम्ही आले इकडे. हो. किती वर्ष झाली रत्नागिरीला येऊन? 4 वर्ष झाली. कसं चाललंय रत्नागिरीत? छान आहे सर रत्नागिरी. वा वा, घ्या उखाणा. औरंगाबाद ते रत्नागिरी पेरला लसूण. एवढा? मी काय जोड्याने पेरत आलात की काय इथपर्यंत? औरंगाबाद ते रत्नागिरी पेरला लसून, अंबादास रावांनी आणलं मला बुलेटवर बसून. नमस्कार सर, माझं नाव धनश्री पारस पावसकर. मी रत्नागिरी पूर्णगड मधून आले. माझं माहेर निरुळ. सासरी माझ्या मिस्टर, लहान दीर आहे आणि आई बाबा आणि मी, असं 5 जणांचं आमचं सुखी कुटुंब आहे. आता घ्या उखाणा. चंदनाचा पाट, पाटावर ताट, अरे वा. ताटात चांदीची वाटी, वाटीत वाढला रत्नागिरी हापूसचा आमरस, आमरसपुरीचा बेत झाला मस्त, नवरदेवानी केला तो फस्त, जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी केली कच्च्या कैरीची चटणी, पारसरावांचं नाव घेते, त्यांचीच राणी घेऊन जाणार 11 लाखांची पैठणी. अरे वा वा. नमस्कार सर, माझं नाव सौ रुजुता ऋषिकेश जाधव, माहेरचं नाव रुजुता प्रकाश दळवी, माहेर माझं कारवांचीवाडी रत्नागिरी आणि सासर जेल रोडच्या इथे वरचा फगरवेठार म्हणून. मग काय लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज. होय ना. ते काय करतात म्हणाला? ते इंजिनियर आहेत, प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला आहेत. बरं करतात. मग आता काय, आज काय अजून बोलायचंय तुम्हाला? आज इथे सिलेक्शन झालंय, हे खूप आनंद वाटतोय, कारण त्या दिवशी पहिली चिठ्ठी माझी होती, उचलली होती. त्यामुळे आज या 90 जणींमध्ये सिलेक्शन झालं, याचा खूप आनंद आहे. आणि इथे तुम्हाला भेटायला मिळालं, हे खूप भाग्य आहे माझं. मला असं कळलं की मुंबईला येईपर्यंत तुम्ही सगळेजण धमाल करत आला, मजा करत आला, गाणी म्हणत मजा आला. केली, गाडीमध्ये खूप मजा केली, भेंड्या लावल्या होत्या, खूप खूप मजा केली. हेच वातावरण असतं, हाच आनंदाचा क्षण असतो खरं तर. खूप एन्जॉय केलं आम्ही, खूप एन्जॉय केलं. आता काय उखाणा घेत आहे? पैठणीवर शोभे मोरांची जोडी, ऋषिकेश रावांचं नाव घेते, त्यांच्या माझ्या संसारात आहे गोडी. नमस्कार सर, माझं नाव पूजा प्रशांत मुरकर, माहेरचं नाव पूजा संजय नागवेकर आणि माझं सासर मागलाड फणसोपले आणि माहेर सोमेश्वर रत्नागिरीला. मला सर तुमच्याविषयी खास बोलायचं. माझ्या? हो. काय बाबा? म्हणजे जेव्हा मी होम मिनिस्टर बघायची
तर मला असं काय वाटायचं की ह्यानं एकदा तरी कधीतरी लाईफमध्ये भेटलं पाहिजे. आणि हा जो रिस्पेक्ट आहे तो मला माझ्या मिस्टरांमुळे मिळाला. म्हणजे तुमच्याविषयीचा तुम्ही ज्या डिपार्टमेंटला होता कल्चरल कोऑर्डिनेटर म्हणून, त्या डिपार्टमेंट मुंबई विद्यापीठामध्ये, त्या डिपार्टमेंटमध्ये माझे मिस्टर काम करतात. तर त्यांनी मला सांगितलं एक माणूस म्हणून उत्तम माणूस आहे म्हणून. तिथपासून जो रिस्पेक्ट आहे तो आतापर्यंत. त्यांच्यामुळे मला एकदा तरी तुम्हाला भेटायचं होतं. आणि मी रत्नागिरीला आले ना, मला फक्त एवढं बोलत तू जा पैठणी. म्हणजे मला पैठणीशी नाही मतलब आहे, मला एकदा तरी सरांना असं एवढ्या जवळून त्यांच्याशी बोलायचंय, भेटायचंय बस. आणि रत्नागिरीला आले, मला वाटलं की एकदा स्टेजवर येऊन मी तुमच्याबरोबर बोलेन. नाही शक्य झालं. मी सेल्फी पण नाही काढली अजिबात तुमच्याबरोबर. मी फक्त कंटिन्यू तुमच्याकडे बघत होते. आणि झाले सगळे नंबर झाले, 89 नंबर झाले. मला वाटलं की चल आता काही सरांना भेटायचा चान्स नाही. आणि लास्ट वन 434 अनाऊन्स. आणि मला एवढं छान वाटलं की मी सरांना तेव्हा म्हणजे फक्त बोलू शकते आणि आता मी एवढ्या जवळ जाऊन बघू एवढं शकते. मला खूप आनंद झाला. माझ्या आयुष्यातल्या म्हणजे प्रवासातला एक अत्यंत महत्वाचा टप्पा तो म्हणजे मुंबई विद्यापीठाचा. त्यामुळे मला त्या विद्यापीठाच्या दिवसात तुम्ही घेऊन गेल्याबद्दल मनापासून आणि धन्यवाद. मिस्टर हेच सांगतात की तुम्ही सुरुवात केलात त्या सांस्कृतिक सर्व कार्यक्रमांची. घ्या उखाणा. श्री गणेशाला स्मरून सर्व विघ्नांवर करून मात. प्रशांतरावांच्या साथीने खास आदेश भाऊजी तुमच्यासाठी आले मी महामिनिस्टरच्या प्रांगणात. अरे वा 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 वा. नाव सांगा. नमस्कार सर, माझं नाव ऐश्वर्या अजित पाटील, कारवणच्यावाडी रत्नागिरीत राहते. माहेर रत्नागिरीतच. मग तुम्हाला आता काय उखाणा घ्यायचा आहे की नाही? उखाणा नाही. उखाणा म्हणजे नाही उखाणा घेते. जन्म दिला मातेने रक्षण केले पित्याने. जन्म दिला मातेने रक्षण केले पित्याने. अजितरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. वा वा वा. या 6 जणींसाठी कुठला खेळ आहे बघूया. अभिनंदन. सहा जणींसाठी हा खेळ. ज्या क्षणी वेळ सुरू होईल 3 घंटा नाद होतील, धावत यायचं, या रेषेच्या अलीकडे उभं राहायचं, स्माइली चेंडूच्या सहाय्याने समोर ठेवलेल्या बॉलिंग बॉटल पाडायच्या. सर्व बॉलिंग बॉटल पाडून झाल्या किंबहुना 5 चेंडूंनी जितक्या बॉलिंग बॉटल पडतील तेही महत्वाचं आहे. सर्वाधिक बॉलिंग बॉटल पाडून ज्या सर्वात आधी अंतिम रेषा पार करून उभ्या राहणार त्या माऊली या भागात या खेळात विजेत्या ठरणार. सर्वात आधी कोण पोहोचलं, सर्वात जास्त बॉलिंग बॉटल कोणी चेंडूच्या सहाय्याने पाडल्या याची तपासणी झाल्यानंतर खरं तर 1 नंबर या टेबलवरती 3 दिसत आहेत. पण त्यापैकी ज्या 2 पडल्या त्या धावण्यामुळे धक्का लागून पडल्या. चेंडूच्या सहाय्याने पडलेली संख्या वेगळी होती. 3 नंबरनी मात्र अचूक वेध घेतला. पण पुढच्या वेळेला खेळ बदलण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये बॉटल चेंडूवर मारायच्या असा खेळ घेता येईल का याबद्दल खूप मोठ्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय घेण्यात येईल. मग नंबर 4 त्यांनी सुद्धा खरं तर खूप छान प्रयत्न केला, पण त्यात सुद्धा चेंडूच्या सहाय्याने पडलेल्या बॉलिंग बॉटलची संख्या 1च आहे आणि बाकी धावताना धक्क्याने पडल्या. 5 नंबरनी सुद्धा चेंडूच्या सहाय्याने 3 उडवल्या, 3 शिल्लक आहेत. 6 नंबरनी सुरुवातीचा नाच न केल्यामुळे त्या बॉलिंग बॉटल म्हणाले या नाचल्या नाही ना, आम्ही नाही जा असं. सर्वात आधी जरी 3-3-3 असं आपण म्हटलं तरी सर्वात आधी कोण पोहोचला आहे आणि कोण पुढे गेलेला आहे तर तो ट्रॅक नंबर आहे 5. दार उघड बये, दार उघड.
या 5 जणींना मिळत आहे झी मराठीकडून मानाचा चांदीचा कुंकवाचा करंडा. अभिनंदन. नमस्कार. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी कुणाच्या घरात जाणार, कोण पटकावणार? 3 जणी विजेत्या ठरलेल्या आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया, त्यांना शुभेच्छा देऊया. पुढच्या भागात काय घडणार तेही बघूया. विम प्रस्तुत महामिनिस्टर कापसे पैठणी येवला यांच्या वतीने खास आपल्यासाठी कापसे यांची 11 लाखांची पैठणी विडूया धागे आनंदाचे असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत महामिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.